कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तरी माझा भाऊ उतरतो आणि तुमच्याप्रमाणे होऊन तुमच्यासारखा नाचतो ना. कुठे अपघात होऊ द्या, कुठे ॲक्सिडेंट होऊ द्या, कोणाचं मैत होऊ द्या, कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या, कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या, कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या, दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे. तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे. मग पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे, पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे. मग या धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जनशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे? हरवणार ना. आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार जशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे. की कितीही पैसे असू द्या, त्या पैशाचा पराभव आमच्या निष्ठा केल्याशिवाय राहणार नाहीत ही दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे. मी लोकसभेला तुमची ताकद दाखवलीत, आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाचीच्या पाची आमदार हे निवडून आणा. आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका. त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची या नोंद होईल म्हणून तुम्हाला विनंती करतो. मला भाजपला सांगायचं आहे की रामदास कदम म्हणजे डूब धरणारा सरपटणारा कोण? सरपटणारा. तुम्ही त्याला भाजपवाल्यांनी पुरेपूर दुखावलेला आहे. दुखावलाय की नाही? भाजपवाल्यांनी दुखावलेला आहे. आणि भाजपवाल्यांनी दुखावलेला असल्यामुळं तूर्त त्याची निवडणूक आहे म्हणून तो गप्प आहे, बिळामध्ये मान खाली घालून आहे. तो तुम्हाला निवडणूक झाल्यानंतर डंख केल्याशिवाय राहणार नाही हे 100% मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून त्यापेक्षा हा माझा मित्र बरा आहे. हा बरा आहे की नाही? नक्की बरा आहे की नाही? हे दिसायला तर आहेच त्याच्यापेक्षा बरा, पण हा बरा आहे का नाही? आणि म्हणून रामदास कदमांनी आपल्या पोराला पाडायची सोय रामदास कदमांनीच केलेली आहे. तुम्ही काळजी करू नका.